ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने। नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कधी कधी निसर्ग स्वतःच अशी कोडी घालतो ज्याची उत्तरं शोधणं विज्ञानालाही आव्हान ठरतं। आणि अशाच एका दुर्मिळ, थरारक आणि तितक्याच संवेदनशील वैद्यकीय चमत्काराची नोंद नाशिकमध्ये झाली आहे, जिथे एका चिमुकल्याच्या पोटातच दुसऱ्या अर्भकाचे अस्तित्व आढळलं। होय, दुसरं अर्भक। तुम्हाला ऐकायलाही अविश्वसनीय वाटणारं हे वास्तव आहे। डॉक्टरांच्या कौशल्यानं आज त्या बाळाला नवजीवन मिळालंय। नक्की काय आहे ही घटना, पाहूयात सविस्तर रिपोर्ट। नाशिकमध्ये वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत दुर्मिळ मानली जाणारी फिट्स फिटू ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे। SMBT रुग्णालयातील बालरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर अंजली चितळे यांच्या नेतृत्वाखाली पथकानं शरण्या सागर ठुंबरे या चिमुकल्या बाळाच्या पोटातील अविकसित अर्भकाचे अवशेष सुरक्षितरित्या बाहेर काढत तिला जीवनदान दिलंय। सुरुवात झाली ती एका साध्या तक्रारीनं। बाळाचं पोट सतत फुगणं, उलट्या होणं आणि दूध न पचणं। पण तपासण्या पुढे गेल्यानंतर डॉक्टरांसमोर एक धक्कादायक चित्र स्पष्ट झालं। बाळाच्या पोटातच दुसऱ्या अर्भकाचे अवशेष वाढत होते। रेडिओलॉजिकल तपासणीमध्ये रेट्रोपेरिटोनियम भागामध्ये पॅरासिटिक ट्विन असल्याचं स्पष्ट झालं आणि त्यानंतर अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सुरू झाली। ही शस्त्रक्रिया किती आव्हानात्मक होती आणि नेमकं काय आढळलं याबद्दल स्वतः डॉक्टर अंजली चितळे यांनी काय सांगितलंय ऐकूयात। आमच्याकडे मार्च महिन्यात एक 6 महिन्याचं बाळ आलं होतं। त्याच्या पोटात फुगत होतं, उलट्या होत होत्या। डिटेल तपासण्या केल्यानंतर त्याच्या पोटात एक ट्यूमर आढळला। अजून तपासण्या केल्यानंतर असा निष्कर्ष निघाला की ते एक फिटस इन फिटू असं बाळ असू शकतं। काय होतं की बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हा बाळाच्या आईच्या पोटात जुळं असतं आणि दुसरं जे जुळं असतं ते पहिल्या जुळ्याच्या पोटात वाढ होते, पण ती वाढ यशस्वी होत नाही। त्याचे काही अवयव डेव्हलप होतात, पण ते तसंच बाळाच्या पोटात राहतं। ते तसं राहिल्यामुळे बाळाला पुढे त्रास होतो। बाळ आईच्या पोटात असताना सोनोग्राफी जी केली होती त्याच्यामध्ये हे निदान होऊ शकलं नाही, म्हणून जन्मल्यानंतर 5-6 महिन्याचं बाळ झाल्यावर आपल्याकडे आलं। आपण तपासणी अंती हे केलं। SMBT महाविद्यालयात आपल्याला खूपच छान सुविधा आहेत, जसं की एक्सलंट ॲनेस्थेशिया जे 5 महिन्याच्या बाळाला देऊ शकतात आणि ऑपरेशन झाल्यावर नर्सिंग केअर आणि बालरोग विभागाची उत्तम साथ असल्यामुळे आम्ही हा डिसिजन घेतला की हे पेशंट आपण ऑपरेट करायचं। ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असते, कारण तो जे अर्भक असतं बाळाच्या पोटातलं त्याला बाजूंनी सगळ्या नसांचा वेढा असतो आणि त्या बाळाला दुखापत कुठल्याही प्रकारची न होता हा गोळा काढणं आवश्यक असतं। हे आम्ही करू शकलो। डॉक्टरांच्या मते अशा दुर्मिळ केसेसमध्ये सुरुवातीला लक्षणं स्पष्ट दिसत नाही, त्यामुळे पालकांनी बाळाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं अत्यंत गरजेचं असतं। बाळाचं पोट असामान्यपणे फुगलेलं दिसणं, वारंवार उलट्या होणं किंवा दूध न पचणं ही लक्षणं साधी वाटली तरी त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं। तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार अशा वेळी त्वरित डॉक्टरांकडे जाणं आवश्यक असतं। तसंच गर्भावस्थेदरम्यान नियमित अँटीनेटल सोनोग्राफी करणं ही तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आधुनिक तंत्रज्ञानामुळे अशा विसंगतींचं निदान आधीच होऊ शकतं आणि योग्य वेळी उपचार करून मोठा धोका टाळता येऊ शकतो। तर डॉक्टर चितळे यांच्या नेतृत्वाखालील टीमने अत्यंत कौशल्यानं बाळाच्या महत्त्वाच्या अवयवांना कोणतीही इजा न होता हे अवशेष वेगळे केले। बाहेर काढलेल्या अवशेषांमध्ये पाठीचा कणा आणि हातापायांची प्राथमिक रचना देखील दिसून आली आहे। SMBT हॉस्पिटलमध्ये अशा हाय रिस्क केसेस कशा हाताळल्या जातात याबाबत आरोग्य सेवा SMBT सेवाभावी ट्रस्टचे संचालक सचिन बोरसे यांनी अधिक माहिती दिली आहे। SMBT हॉस्पिटलमध्ये आपण रोजच खूपच क्लिष्ट अशा सर्जरी रोजच आपण परफॉर्म करतो। त्यासाठी आपल्याकडे आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक ऑपरेशन थिएटर तसेच एक अत्यंत शिकलेले आणि उच्च शिक्षण घेतलेले आणि अनुभवी असे सर्जन आणि
अनेस्थेटिस्ट आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळेच आपण अशा गुंतागुंतीच्या क्लिष्ट ज्या कोणीच बाहेर ऑपरेट करत नाही त्या असे सर्व पेशंट आपण आपल्याकडे येतात आणि आपण त्यांच्यावर यशस्वीरित्या उपचार करतो. या संपूर्ण प्रक्रियेत विविध विभागातील डॉक्टरांनी एकत्र येत ही कठीण शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. पण या सगळ्या मागे होती एका वडिलांची काळजी आणि त्यांच्या मुलीसाठीची धडपड. सगळ्या प्रसंगाबद्दल बोलताना शरण्याचे वडील सागर ठुमरे यांनी सुरुवातीचा तो धक्कादायक अनुभव सांगितला. सुरुवातीला साधी गाठ वाटणारी गोष्ट किती मोठी निघाली, पण तपासण्या वाढत गेल्या आणि मुलीच्या पोटातच दुसऱ्या अर्भकाचे अवशेष असल्याचं समोर आलं. त्या क्षणी भीती, धडधड आणि अनिश्चितता सगळंच एकत्र होतं आणि त्या कठीण काळातून बाहेर पडल्याचा दिलासा त्यांच्या आवाजात स्पष्ट जाणवतोय. नमस्कार, मी सागर ठुमरे आणि माझी वाईफ पूनम ठुमरे आणि ही माझी मुलगी शरण्या ठुमरे, जिच्यावर 2 महिन्यापूर्वी अत्यंत एक वाईट गोष्ट किंवा एक मोठी शस्त्रक्रिया झाली. आणि आता तुम्ही विचार करत असाल की हे कसं लक्षात आलं, तर प्रत्येक आई आपल्या लेकराच्या अंगठीच्या आधी एक मसाज करत असते. तर तिच्या राईट साईडला आम्हाला एक गाठ जाणवत होती मसाज करताना. तर ती गाठ हातातून सुटत होती. तर आम्ही त्याच्यामध्ये मग तिचं पोट फुगणं, तिला शिणं होणं, उलट्या होणं, हे त्याच्यातून गोष्टी आम्हाला दिसत होत्या. तर मग आम्ही तिला अकोल्याला SS काळे जे डॉक्टर आहे त्यांच्याकडे नेलं. तर त्यांनी हात लावल्याबरोबर आम्हाला सांगितलं की तुम्ही सोनोग्राफी करा. सोनोग्राफी केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की तिच्या पोटात एक टेराटोमा एक फिटस आहे. तर ते बोलले तुम्ही लवकरात लवकर बेस्ट सिटी चॉईस करा, चांगले डॉक्टर सर्जन पाहून तुम्ही लवकरात लवकर मुलीचं ऑपरेशन करा. तर मग आम्ही हे रिपोर्ट आम्ही प्रत्येक भारतवाणी जे संगमनेरमध्ये सर्जन आहेत त्यांना पाठवलं. त्यांनी पाठवल्यानंतर आम्हाला SMBT हॉस्पिटलचं आम्हाला त्यांनी सजेस्ट केलं आणि आम्ही तिथं ॲडमिट झालो. तर तिथं ॲडमिट झाल्यानंतर माझ्या मुलीचं सर्व त्यांनी पुन्हा एकदा सर्व टेस्ट केलं, जे सोनोग्राफी, CT स्कॅन, जे काय एक्सरे वगैरे जे सर्व काढले. त्याच्यातून त्यांनी सांगितलं, जे डॉक्टर अंजय चितळे आहेत त्यांनी सांगितलं की आपल्याला ऑपरेशन लवकरात लवकर करावं लागेल. तर त्यांनी आम्हाला सांगितलं का बाबा आम्ही मुलीची गॅरंटी घेत नाही म्हणून, कारण की ऑपरेशन मोठं आहे आणि ह्याच्यामध्ये ते बोलले की तुम्हाला एक हे म्हणावं लागेल का तुम्हाला लवकर ती गोष्ट समजली, तुम्ही लक आहेत का तुम्ही लवकर मुलीला घेऊन आले. आणि आम्ही होकार दिला. त्यांनी आम्हाला काही गोष्टी समजून सांगितल्या. ऑपरेशन मोठं आहे, काही पण होऊ शकतं, मुलीची गॅरंटी घेत नाही, पण म्हणतो आपण डॉक्टर एक देव असतो. तर आम्ही त्या हिशोबाने आम्ही डॉक्टरला सर्व सोडून दिलं आणि ते ऑपरेशन त्यांनी केलं. ज्या मॅडमचं वय आहे 75 आणि अनुभव आहे 65 वर्षाचा, एकदम बेस्ट डॉक्टर. त्यांनी या मुलीचं ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन सक्सेस झालं. त्याच्यामुळं तिला कोणत्याही प्रकारचा तिला इजा झाली नाही किंवा कोणत्या गोष्टीचं तिला काहीच लागलं. एकदम प्रॉपर ऑपरेशन झालं, टाकी पण व्यवस्थित लागली ना. आता हे तुम्ही पाहत असाल मुलगी एकदम हसती खेळते आहे. त्याच्यामुळे मी SMBT हॉस्पिटल, तिथले स्टाफ, डॉक्टर अंजली चितळे यांचं मी खूप आभार मानतो. आणि आज जी मुलगी पाहत आहे तुम्ही खेळताना, हे सर्व त्यांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा त्यांच्या सहभागितीमुळे सर्व झालेले, त्याच्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो. खरं तर निसर्ग कधी कधी अशी गुंतागुंतीची कोडी आपल्या समोर ठेवतो की त्याची उत्तरं शोधणं केवळ कठीणच नाही तर अशक्यच वाटू लागतं. पण त्या प्रत्येक अशक्यतेला छेद देत विज्ञान शांतपणे संयमानं पुढे सरकत राहतं आणि त्या विज्ञानाच्या मागे उभे असतात काही हात, जे फक्त औषधोपचार करत नाही तर विझत चाललेल्या आशांना पुन्हा चेतवतात, श्वासांमध्ये विश्वास भरतात. आणि नाशिकमधील ही घटना केवळ एका वैद्यकीय प्रक्रियेपुरतं मर्यादित नाही, तर ती आहे नव्या विश्वासाचा जन्म, अपार जिद्दीचा जिवंत पुरावा आणि मानवी संवेदनांचा संवेदनशील प्रत्यय. त्यामुळे या प्रत्येक डॉक्टरसाठी हा मनापासूनचा निशब्द सलाम, जे रोज मृत्यूच्या सावलीशी 2 हात करत कुणाचं तरी जग पुन्हा उजळवतात आणि कुणाच्या तरी आयुष्यात उद्या नावाची नवी पहाट घडवतात. अश्विनी पुरी, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.